रत्नागिरी मधलं सर्वात फेमस लोकेशन तुम्हाला माहितीच असेल, पण ह्याच गावात अजून एक असं लोकेशन आहे ज्याबद्दल फार लोकांना माहिती नाहीये. चला मी दाखवतो तुम्हाला. तर नमस्कार मंडळी, चला कोकण पोया सिरीजच्या एपिसोड 10 मध्ये तुमचं स्वागत आहे. आज दिवस दुसरा आणि आता आपण चाललोय कशेळीला. आपण आता जात आहोत कनकादित्य मंदिर मध्ये. रत्नागिरी जिल्ह्यातील कशेळी येथील एक अत्यंत प्राचीन सूर्य मंदिर आहे. हे मंदिर 800 ते 900 वर्ष जुने आहे. हे सूर्य मंदिर रत्नागिरी शहरापासून 40 किलोमीटर वरती आहे. या मंदिरात आम्ही सकाळ सकाळ पोहोचलो, त्यामुळे एवढं पॉझिटिव्ह वाटत होतं ना, खूप शांत आणि प्रसन्न वाटत होतं. एक गोष्ट मात्र नक्की जाणवली, आपल्या डोक्यात किती पण विचार असू द्या, पण या मंदिराच्या आतमध्ये आपण प्रवेश केल्यावरती जे मनाला शांतता मिळते ना, ते नक्कीच तुम्हाला तिथे गेल्यावरती कळेल. या मंदिराचे वैशिष्ट्य असे की त्याचे बांधकाम बघण्यासारखे. कौलारू कोकणी पद्धतीचे मंदिर, लाकडी कोरीव काम आणि कौलारू छप्पर. असं म्हटलं जातं अल्लाउद्दीन खिलजीच्या हल्ल्याच्या भीतीने गुजरातमधून आणलेली ही मूर्ती एका व्यापाऱ्याने इथे एका गुहेत ठेवली होती. ती मूर्ती नक्की कोणत्या गुहेत होती हे तुम्हाला मी युट्यूबच्या ब्लॉग मध्ये सांगेन. पाया पडून आपण बाहेर आलो, आपल्याला ड्रोन शूट घ्यायचं होतं. तिथे बघा काय झालं. हे बघ तूच बघ. नुसतं आपली आता बघा कसं हे बघते. आता प्रणवकडे बघ, बघितलं मुंडी फिरवली. माझ्याकडे कान्या डोळ्याने बघ. ड्रोन शॉट घेऊन थोडी मस्ती करून आपण निघालो कशेळी बीचच्या दिशेने. भाई ते पोचल्या वरून जो व्ह्यू बघितला ना, मन पूर्ण खुश झालं. व्ह्यू बघता बघता नंतर एक डोक्यात विचार आला, आपण आहोत रत्नागिरी मधलेच, पण इतके वर्ष आपण गावी होते पण कधीच इथे आलो नाही. आता काय बोलणार याला. चला, व्ह्यू एवढा क्लास आहे ना, नंतर कळलं की भाई क्यों इज्जत है ये बीच को इतना, जो लोग दूर दूर से आते हैं देखने के लिए. पण आपण इथेच असून आपण कधी गेलो नाही. क्या ये समाज मुझे एक्सेप्ट करेगा. या एवढ्या सुंदर व्ह्यूच्या नादात आम्ही एवढे पागल झालो की नंतर समजलंच नाही की आम्हाला दुसऱ्या ठिकाणी पण जायचंय. मग काय भाई, गाडी काढली आणि सरळ कल्टी. वाटेमध्ये आपल्याला गावखडीचा बीच दिसला. हा पण बीच मस्त आहे, तुम्ही कधी आला तर नक्की व्हिजिट करा. चला तर भेटूया आपण नेक्स्ट एपिसोड मध्ये. तोपर्यंत एक काम करा, आपल्या रत्नागिरी ट्रिपची बुकिंग चालू आहे. जर तुम्हाला पण यायचं असेल तर आम्हाला नक्कीच कॉन्टॅक्ट करा आणि अजिबात लेट करू नका. ऑफर संपायच्या आधी बुकिंग करा. बात तो सही है.